प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार तुषार उर्फ गणेश जाधव, शीतल तुषार उर्फ गणेश जाधव, शैलेंद्र सिंग भीमराव सूर्यवंशी ठाकूर या तीनही उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून त्यांना उदंड असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे। तर मनपाच्या माध्यमातून या ठिकाणी अजितदादा स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री असून अर्थमंत्री असल्याने प्रभाग क्रमांक 2 मधून आम्ही प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही व कोटी रुपयांचा निधी आणून या ठिकाणी प्रभाग 2चा विकास करू असे आश्वासन या ठिकाणी सर्वसाधारण पदाचे उमेदवार तुषार उर्फ गणेश प्रकाश जाधव यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। तर त्यांना उदंड असा प्रतिसाद प्रभाग 2 मधून मिळत आहे। शक्ती जनतेची ताकद विकासाची हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत या ठिकाणी गणेश जाधव हे निवडणुकीत उतरले असून सर्वसाधारण पदाचे उमेदवार म्हणून तुषार उर्फ गणेश प्रकाश जाधव, सर्वसाधारण महिला पदाचे उमेदवार म्हणून शीतल तुषार उर्फ गणेश जाधव, सूचित जमातीचे पदाचे उमेदवार शैलेंद्र सिंग भीमराव सूर्यवंशी ठाकूर हे घड्याळ या चिन्हावर या ठिकाणी प्रभाग 2 मधून निवडणूक लढवित असून यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। तर त्यांना उदंड असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत असून होऊ घातलेल्या या निवडणुकीत नक्कीच प्रभाग 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी मतदारांकडून व्यक्त होत आहे। आम्ही अधिकृत पक्ष प्रभाग क्रमांक 2 मधून आम्ही अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अ गटातून शैलेश ठाकूर, क गटातून शीतल गणेश जाधव आणि ड गटातून गणेश प्रकाश जाधव आम्ही अधिकृत पक्षाची उमेदवारी करत आहे। आमचे चिन्ह घड्याळ आहे आणि आज मी प्रभाग क्रमांक 2च्या माझ्या मतदार बंधू भगिनी आणि माझ्या कुटुंबवासियांना मी आज एक आव्हान करत आहे, जो आज आपल्या प्रभागाचा जो विकास कुठलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी एकमताने आम्हाला घड्याळाला मतदान करा। तुमच्या कोणत्याही अडचणी आम्ही राहू देणार नाही। आज जनतेसमोर आम्ही आव्हान करतो आणि आव्हान नसून आमचे हे काम आहे। जनसेवक म्हणून आम्ही तुम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर राहू। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री असल्याकारणाने आम्हाला निधीची कोणताही तुटवडा पडणार नाही आणि सत्तेसाठी आम्ही कोणाचा पण हात धरून कुठे जाणार नाही, हे आम्ही तुम्हाला आज आश्वासन देतो। आता तुम्हाला आजच पेपरमध्ये बघितलं तुम्ही, सत्तेसाठी त्यांनी आज MIM बरोबर युती केली, BJPने MIM बरोबर युती करून घेतलेली। असा प्रकार आम्ही कधीच केलेला नाही आहे आणि कधी करणार नाही। जनतेसमोर आम्ही एकच आव्हान करतो, तुम्ही घड्याळाला जास्तीत जास्त मतं देऊन आमच्या तिघं उमेदवारांना निवडून द्या। आम्ही तुमच्या कोणत्याही अडचणी राहू देणार नाही, हे आज आश्वासन देतो।